नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? मी नासा येवतीकर दिनविशेष माहिती कार्यक्रमात आपले मनपूर्वक स्वागत करतो. आज 19 ऑगस्ट जागतिक छायाचित्रण दिन, वर्ल्ड फोटोग्राफी डे. त्यानिमित्ताने आजच्या कार्यक्रमात आपण छायाचित्रण याविषयी माहिती पाहूया. लक्ष देऊन ऐका हां, कारण या माहितीच्या आधारे तुम्हाला 5 प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. चला तर मग ऐकूया. दरवर्षी 19 ऑगस्ट हा दिवस जगभरामध्ये जागतिक छायाचित्रण दिन म्हणून साजरा केला जातो. छायाचित्र म्हणजे केवळ एखाद्या व्यक्तीचे किंवा वस्तूचे चित्र नाही, तर एखाद्या क्षणाची, आठवणीची आणि इतिहासाची नोंद असते. म्हणूनच एक छायाचित्र 1000 शब्दांपेक्षा अधिक सांगते असे म्हटले जाते. आज आपण मोबाईलच्या एका क्लिकवर छायाचित्र काढू शकतो. काही सेकंदात ते जगभरातील लोकांपर्यंत पोहोचवू शकतो. मात्र छायाचित्रणाच्या सुरुवातीच्या काळात ही प्रक्रिया अजिबात सोपी नव्हती. छायाचित्रणाच्या इतिहासात 1839 हे वर्ष अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. फ्रान्समध्ये लुई डॅगुरे यांनी विकसित केलेल्या डॅग्युरिओटाइप या छायाचित्रण पद्धतीची माहिती 19 ऑगस्ट 1839 रोजी फ्रेंच सरकारने सार्वजनिक केली. त्यामुळे 19 ऑगस्ट ह्या तारखेला छायाचित्रणाच्या इतिहासात विशेष महत्त्व प्राप्त झाले. सुरुवातीच्या काळात छायाचित्र काढण्यासाठी मोठी उपकरणे वापरावी लागत होती. छायाचित्र तयार होण्यासाठी बराच वेळ लागत असे. तंत्रज्ञान विकसित होत गेले आणि कॅमेरे अधिक सोपे, लहान आणि जलद झाले. त्यानंतर डिजिटल कॅमेरे आले आणि छायाचित्रणामध्ये मोठी क्रांती झाली. आजच्या काळात तर प्रत्येकाच्या हातात कॅमेरा आहे. स्मार्टफोनमुळे छायाचित्रण सर्वसामान्यांच्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनले आहे. वाढदिवस, सहली, शाळेतील कार्यक्रम, क्रीडा स्पर्धा, नैसर्गिक दृश्ये, ऐतिहासिक ठिकाण अशा असंख्य प्रसंगाचे आपण छायाचित्र घेतो. छायाचित्रणाचा उपयोग केवळ आठवणी जपण्यासाठी होत नाही. पत्रकारिता, विज्ञान, शिक्षण, वैद्यकीय क्षेत्र, अंतराळ संशोधन, वन्यजीव अभ्यास, पुरातत्व, जाहिरात आणि सामाजिक कार्य अशा अनेक क्षेत्रामध्ये छायाचित्रण अत्यंत महत्त्वाचे आहे. वन्यजीव छायाचित्रकार जंगलातील दुर्मिळ प्राण्यांचे जीवन आपल्या कॅमेऱ्यामध्ये टिपतात. पत्रकार एखाद्या घटनेचे वास्तव जगासमोर मांडण्यासाठी छायाचित्रांचा उपयोग करतात. छायाचित्राचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे ते इतिहास जतन करतात. आज आपण भूतकाळातील अनेक महत्त्वाची घटना, व्यक्ती, वास्तू आणि सामाजिक परिस्थितीची माहिती जुन्या छायाचित्रामधून मिळवू शकतो. त्यामुळे छायाचित्र हे इतिहासाचे एक मौल्यवान दस्तऐवज देखील आहे. मात्र छायाचित्रण करताना जबाबदारीही महत्त्वाची आहे. कोणाचेही छायाचित्र त्यांच्या परवानगीशिवाय चुकीच्या पद्धतीने वापरू नये. सोशल मीडियावर छायाचित्र शेअर करताना त्यातील व्यक्तींच्या गोपनीयतेचा आदर केला पाहिजे. तंत्रज्ञानाचा वापर करताना विवेक आणि जबाबदारी ठेवणे आवश्यक आहे. आपल्या आजूबाजूच्या जगाकडे बारकाईने पहा. निसर्गातील सौंदर्य, माणसाच्या भावना, समाजातील बदल आणि आपल्या आयुष्यातील सुंदर क्षण टिपण्याची दृष्टी विकसित करा. आजच्या जागतिक छायाचित्रण दिनानिमित्त आपण छायाचित्रणाच्या क्षेत्रात योगदान देणाऱ्या सर्व छायाचित्रकांचे अभिनंदन करूया आणि कॅमेऱ्याच्या माध्यमातून जगातील सुंदर क्षण, वास्तव आणि इतिहास जतन करणाऱ्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देऊया. क्षण निघून जातो, पण छायाचित्र त्या क्षणाची आठवण कायम जपून ठेवतो. मुलांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली? आम्हाला नक्की कळवा हां. चला आता या माहितीवर आधारित काही प्रश्न आणि उत्तर पाहूया. पहिला प्रश्न, 19 ऑगस्ट हा दिवस जगभरात कोणता दिन म्हणून साजरा केला जातो?
बरोबर उत्तर आहे 19 ऑगस्ट हा दिवस जगभरामध्ये जागतिक छायाचित्रण दिन म्हणून साजरा केला जातो. दुसरा प्रश्न, छायाचित्रणाच्या इतिहासात कोणते वर्ष अत्यंत महत्त्वाचे मानले जाते? बरोबर उत्तर आहे छायाचित्रणाच्या इतिहासात 1839 हे वर्ष अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. तिसरा प्रश्न, छायाचित्र काढण्यासाठी कशाची आवश्यकता असते? बरोबर उत्तर आहे छायाचित्र काढण्यासाठी कॅमेराची आवश्यकता असते. चौथा प्रश्न, छायाचित्रण पद्धतीची माहिती कोणत्या सरकारने सार्वजनिक केली? बरोबर उत्तर आहे छायाचित्रण पद्धतीची माहिती फ्रेंच सरकारने सार्वजनिक केली. आणि आता शेवटचा पाचवा प्रश्न, छायाचित्रांच्या बाबतीत काय म्हटले जाते? बरोबर उत्तर आहे एक छायाचित्र 1000 शब्दांपेक्षा अधिक सांगते असे म्हटले जाते. वरील सर्व माहिती इंटरनेटवरून संकलित करण्यात आले आहे. तेव्हा पुन्हा भेटूया उद्याच्या दिनविशेष माहिती कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.